नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. मी 13 आणि 14 तारखेला कोर्स ठेवला आहे. हा कोर्स ठाण्याला आहे, स्टेशन जवळ आहे, ऑफलाईन आहे. सेकंड सॅटरडे आणि संडे सकाळी 9 ते 12, दुपारी 1 ते 4, असं शनिवारी तसंच रविवारी एकंदरीत 12 तासाचा कोर्स घेतला जाईल. त्याच्यामध्ये फंडामेंटल, टेक्निकलमध्ये फिगर चार्ट, कॅन्डलस्टिक चार्ट, इंडिकेटर्स सगळ्या गोष्टी शिकवल्या जाते. ज्याला कोणाला क्लासची चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507 या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता. आज मार्केटमध्ये 2 गोष्टी घडल्या. एक सेबीचा परिणाम आणि एक बजेटच्या संबंधातला परिणाम. सेबीने सांगितलं की व्हॉल्यूमप्रमाणे जे तुम्ही चार्जेस लावता ते व्हॉल्यूमप्रमाणे चार्जेस न लावता सगळ्यांना युनिफॉर्म चार्जेस लावले पाहिजेत. त्यामुळे याचा परिणाम डिस्काउंट ब्रोकर्स जे आहेत त्या डिस्काउंट ब्रोकर्सच्या अर्निंगवर होण्याची शक्यता आहे आणि म्हणून ते सगळे शेअर आज मंदीत गेले होते. विशेषतः एंजल, IIFL अशा शेअरचा त्यामध्ये समावेश होता. आणि दुसरं, FDIनं अलाउड करायचं की नाही फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. तर ही FDIनं आधी सिगरेट बनवणाऱ्या ज्या कंपन्या आहेत, तंबाखूचा व्यवसाय करणाऱ्या, सिगरेट बनवणाऱ्या, त्यांच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये FDI अलाउड केला जातच नाही. पण त्याच्या IT संबंधातल्या ज्या काही सेवा आहेत त्याच्यासाठी सुद्धा आता FDI अलाउड करू नये असा एक विचार गाजतोय. अजून तो प्रत्यक्षात आला नाही आहे, पण बजेटमध्ये त्या संबंधात नियम केले जाण्याची शक्यता आहे. आणि त्याचा परिणाम गॉडफ्रे फिलिप्स आणि ITC या 2 शेअरवर झाला. त्यामुळे ITCचा शेअरही आज मंदीत होता आणि गॉडफ्रे फिलिप्सचा शेअर सुरुवातीला वाढत होता आणि नंतर ही बातमी ऐकल्यानंतर 40 ते 50 रुपये मंदीत गेला. या महत्त्वाच्या 2 गोष्टी आज झाल्या आणि रियालिटी सेक्टर आज तेजीत होता. पूर्वांकाराने बोटॅन्को आणि कॅम्पेला या प्रोजेक्टसाठी इन्व्हेस्टमेंट केली आहे. त्यातून त्यांना 584 कोटी उत्पन्न अपेक्षित आहे. CDSLने एकास एक बोनसही दिला आहे आणि त्यांची डिव्हिडंड जे होतं म्हणजे 19 रुपये फायनल डिव्हिडंड होतं, 3 रुपये स्पेशल डिव्हिडंड होतं, म्हणजे एकंदरीत 22 रुपये डिव्हिडंड आहे. तर या 22 रुपयाची रेकॉर्ड डेट 16 जुलै आहे. पण CDSLने जो बोनस जाहीर केला आहे एकास एक, त्या बोनसची मात्र रेकॉर्ड डेट जाहीर झालेली नाही. ऑस्ट्रेलियाची मोठी आणि प्रसिद्ध अशी सिडनी मॅरेथॉन रेस असते. त्यासाठी TCSने टायटल पार्टनरशिप साईन केली आहे. TD पॉवरला $9.28 बिलियन ऑर्डर मिळाली आहे.
रॉयल एनफील्डची विक्री कमी झाली, निर्यातही कमी झाली. हे आयशर मोटरच्या संदर्भात आपण पाहिलं आहे. IMD म्हणजे हवामान खातं, हवामान खात्याने सांगितलंय जुलैमध्ये सामान्य पाऊस पडेल, पण पाऊस सगळीकडे पडेल. म्हणजे काही विभागात पडलाय, काही विभागात पडला नाही असं नाही होणार. पावसाचं डिस्ट्रीब्युशन सगळ्या विभागाकडे असेल. आज अलाइड ब्लेंडर्स आणि डिस्टिलरीज याचं लिस्टिंग झालं. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 318 रुपयाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर 320 रुपयाला हे लिस्टिंग झालं. TD पॉवरला $93 लाख ऑर्डर मिळाली आहे. साऊथ इंडियन बँकेचे 8.4% डिपॉझिट्स वाढले, 11.3% ॲडव्हान्सेस वाढले, पण त्यांचा कासा रेशो मात्र 0.77% कमी झाला. सकाळपासून L&Tला 35,000 कोटींची ऑर्डर मिळाली असं गाजत होतं, पण L&Tने येऊन त्या संदर्भात काही स्पष्टीकरण दिलं नव्हतं. नंतर L&Tने सांगितलं की ही ऑर्डर गेल्याच वर्षी मिळालेली आहे, सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये. आत्ता आरामकोने घोषणा करून उत्सवासारखं या सगळ्या ऑर्डर्स जाहीर केल्या आहेत. L&T एनर्जी हायड्रोकार्बनला ही ऑर्डर मिळाली. जाफुराह पॅकेज मिळालं हे, आणि हे पॅकेज पहिल्या विभागासाठी आणि तिसऱ्या विभागासाठी ही सौदी आरामकोकडून ऑर्डर मिळाली आहे. आणि MGS गॅस कंपोनंट सिस्टीमसाठी सुद्धा त्यांना L&Tला ऑर्डर मिळाली. HCL टेकने IBM बरोबर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सपोर्टसाठी करार केला आहे. अडाणी पोर्टचे कार्गो व्हॉल्यूम 7.5% झाले. म्हणजे कार्गो व्हॉल्यूम 7.5% वाढले, ते 109 MMT एवढे झाले. तर जून महिन्यामध्ये 12% वाढून 37 MMT एवढे झाले. आज कोटक महिंद्रा बँकेचाही शेअर मंदीत होता. हायडेनबर्गने कोटक महिंद्रा बँकेच्या संदर्भातही काही वक्तव्य केलं, पण कोटक महिंद्रा बँकेने ते फेटाळून लावलं. पण शेअर मात्र 50-60 रुपये मंदीत गेला होता. मार्केट अख्खा दिवस कन्सॉलिडेट होत होतं, काही वेळेला मंदीत, काही वेळेला तेजीत. फक्त एकच मेहरबानी की 24,000ची पातळी मार्केटनी डाऊन साईडला मार्केट गेलं नाही, डाऊन साईडला ही पातळी ओलांडली नाही किंवा ब्रेकडाऊन झालं नाही 24,000पासून. नाहीतर मार्केट 23,700पर्यंत पडण्याची शक्यता निर्माण होते. कमेंटमध्ये पुष्कळ जण मला विचारतात की मी हे शेअर एवढ्या रुपयाला घेतलेत, आता मी काय करू. तर जर शेअर तुम्हाला महाग पडलेत, अजूनही तो भाव दिसत नाही आहे आणि शेअरची संख्या खूप आहे, तर जरा जरी प्रॉफिट मिळाला तरी बाहेर पडावं, भांडवलाचं रक्षण करावं. आता मी कित्येक वेळेला सांगितलंय, 100 रुपयाची खरेदी आहे, 210-220 भाव चाललाय, तर अर्धे शेअर विकावेत, म्हणजे भांडवलही निघतं, प्रॉफिटही निघतं. उरलेल्या शेअरची चिंता करायचं कारण नाही.
जे कोणी आपल्याला सांगतात त्यांचा तोटा होणार आहे का? नाही. झाला तर आपला तोटा होणार आहे. त्यामुळं ऐकावे जनाचे, करावे मनाचे. हजार प्रकार लोक सांगत असतात, पण आपल्याला जो योग्य असेल तो निर्णय आपण घ्यावा. पण समजा एकदा निर्णय घेऊन आपल्याला ठोकर बसली आहे, तर मग त्या निर्णयात काही बदल करून बघावा की बदल केल्यामुळे आपलं तोटा होण्याचं प्रमाण कमी होत आहे का. कारण कायमच तोटा होत असेल तर निर्णयात कुठेतरी चूक होती आहे हे लक्षात घ्यावं आणि आपला निर्णय आपण बदलण्याचा प्रयत्न करावा. पण मार्केट महाग तर झालंच आहे. मार्केटमध्ये खरेदी करण्यासारखं आता काही नाही. फक्त आता जे केमिकल शेअर आहेत त्या केमिकल शेअरच्या संबंधात जी केमिकल्स FMCGच्या संदर्भात वापरली जातात त्या कंपन्यांचे शेअर, ॲग्रो केमिकल्स आणि जी केमिकल कोटिंग वगैरेच्या संदर्भात वापरली जातात अशी केमिकल्स किंवा अशा केमिकल कंपन्यांच्या शेअरचा विचार करायला हरकत नाही. त्याचबरोबर IT क्षेत्र जे आहे ते पूर्णपणे सुधारलेलं नाही. अजून नोव्हेंबर-डिसेंबर तरी नक्की लागेल आणि आता जुलैमध्ये IT कंपन्यांचे रिझल्ट येतील. त्यामध्ये तुम्हाला काही सुधारणा दिसते का पहा. सुधारणा दिसत असली तरच IT कंपन्यांमध्ये प्रवेश घ्या. सुधारणा दिसली नाही तर तुमचा पैसा किंवा भांडवल IT कंपन्यांच्या शेअरमध्ये अडकून पडेल. हा सगळा विचार करूनच गुंतवणूक करणं योग्य ठरेल. नमस्ते.